मी सरपंच झाल्यापासून जवळपास 10 ते 12 कामं पडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये झाली. त्यामध्ये शाळेचा वॉल कंपाऊंड असेल, कचरा शेड असेल, टेचचं हे असेल, त्याच्यानंतर शाळेची इथे प्युअर ब्लॉकचा रस्ता असेल, पोलीस स्टेशनचा रस्ता रुंदीकरण असेल. तर आज आम्ही 6 कामांचं उद्घाटन केलं. त्यामध्ये पडग्याची स्मशानभूमी आहे, प्युअर ब्लॉकचे रस्ते आहेत 2-3, गटारीचं नवीन नूतनीकरण आहे, आरसीसी गटार आहेत. त्याच्यात बालाजी नगर एक आरसीसी गटारचं काम चालू आहे. येत्या हप्त्यात 2-4 कामं जी आहेत राहिलेली पेंडिंग ती सुद्धा चालू होतील आणि चांगल्या प्रकारे आपण जर कालावधी मिळेल त्याच्यात चांगली कामं करण्याचा प्रयत्न करू. तसाच जो पाणी प्रश्न आहे त्याच्यामध्ये पण पाटील साहेब जे आहेत शिवसेना उपनेते आणि शांताराम मोरेसाहेब आमदार भिवंडी ग्रामीणचे यांचं चांगल्या सहकार्याने आम्ही तोही प्रश्न थोड्या दिवसात सोडवणार आहे. मंजुरी जवळपास 90% झालेली आहे. येत्या 2-4 दिवसात आम्हाला ऑर्डर भेटेल त्याची आणि पाणी योजना सुद्धा पडग्याला लागेल. तसेच पडग्याच्या जनतेच्या एक मनामध्ये एक प्रश्न आहे की आपण भावी सरपंच होणार का, काय सांगा? भावी सरपंचाचा आरक्षणावरती डिपेंड आहे. आरक्षण काय असेल काय नाही आपण त्याच्यात बसतोय नाही बसतोय. जनतेची इच्छा असेल सहकार्य करण्याची तर आपण करू विचार त्यावेळेस. गुरुभाऊ काय आदरणीय माझे परम मित्र रवींद्रजी विशे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने मी सर्वप्रथम त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि निश्चितपणाने रवींद्र विशे साहेबांनी आपल्या सरपंच पदाचा कार्यभार सांभाळला त्या दिवसापासून अनेक विकास कामं जी लोक उपयोगी विकास कामं आहेत, जनतेच्या हिताची विकास कामं आहेत, शैक्षणिक क्षेत्रामध्ये असेल, सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, जिथे जिथे खरी गरज आहे अशी गरज ओळखून त्यांनी ही कामं निश्चितपणाने त्यांच्या कारकिर्दीमध्ये केलेली आहेत. निश्चितपणाने याच्या आधी सुद्धा जे जाधव मॅडम होत्या त्यांनी सुद्धा चांगली कामं केलेत. अमोल बिडवे असतील त्यांनी सुद्धा प्रगा ग्रामपंचायतच्या हिताची कामं त्यांनी सुद्धा केलेली आहेत. रवींद्र विशे साहेबांच्या बाबतीत सांगायचं अतिशय संयमी व्यक्तिमत्व आणि सर्वांना घेऊन चालणारं असं व्यक्तिमत्व आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे, संपन्न झालेला आहे. त्यांना मी माझ्या जाधव परिवाराच्या वतीने आणि माझ्या भारतीय जनता पार्टी पक्षाच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. भावी सरपंचाच्या संदर्भात आजच प्रतिक्रिया देणं उचित ठरणार नाही. पण पुढे आरक्षण काय होतंय त्याच्यावर अवलंबून असेल. पण निश्चितपणाने त्यांच्यामध्ये ती कुवत आहे. भावी सरपंच ते बनू शकतात का, जनतेचा प्रेम आहे. आणि आता ज्यांना कारकिर्दी मिळाली त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जे विकास कामं आता हाती घेतलेली आहेत जनहिताची, त्या कामामुळे त्यांना निश्चितपणाने जनतेकडून वाव मिळेल यात मात्र शंका नाही. पण खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आज 40-50 खेडेगावांची लोकसंख्या असलेली पडगा ग्रामपंचायत आहे. अतिशय महत्त्वाची पडगा ग्रामपंचायत अशी. तर ठराविक जर आज इथं पाडी जर योजना सुरळीत जर आता झाली तर निश्चितपणाने पडग्याची डेव्हलपमेंट जी आहे ती निश्चितपणाने वाढेल. आणि माझी सरपंच रवींद्र विशे साहेब यांना एक विनंती आहे का रस्ता रुंदीकरणाच्या संदर्भामध्ये जी अनेक टॉपिक होते गावामध्ये, पाणी योजना असेल, एक सार्वजनिक आपल्या माता भगिनी येतात बाजारामध्ये, एक आपल्या सार्वजनिक एक टॉयलेट बाथरूमची एक व्यवस्था त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी करावी अशी माझ्याकडनं मी त्यांना मागणी करतोय जनतेच्या वतीने. 2 शब्द संपवतो.